6 मँगोची किती असेल मग 6 है ना, किती असेल 6 एम बरं. आणि 9 ऍपल फॉर रुपीज आणि त्यानंतर प्राइस ऑफ वन कोण आहे ऍपल ची जर ए असेल तर 9 ची किती 9 बरोबर आहे. टोटल खर्च किती झाला 6 ऍपल 6 मँगो आणि 9 ऍपल किती झाला 6 एम प्लस बरोबर दिस इज इक्वेशन 1 बरोबर आहे. आता असं जेव्हा इक्वेशन आता दोन व्हेरिएबल्स आहे एकच जर इक्वेशन दिलं आहे आणि दोन व्हेरिएबल दिलं तर आन्सर बरोबर आहे तुम्हाला माहितीच आहे तर नाही पुढे दिलाय त्यांनी पुढे काय दिलंय एक इन्फॉर्मेशन दिलंय इफ शी गिव्स 1 मँगो इन एक्सचेंज फॉर 3 काय म्हटलंय की इफ शी गिव्स 1 मँगो इन एक्सचेंज फॉर 3 ऍपल्स टू रमाई म्हणजे एका मँगोची प्राइस जी आहे ती 3 काय ऍपल्स आहे असं म्हटलं एम इज बराबर 3 ऍपल एक्सचेंज फॉर 3 ऍपल्स टू रमाई म्हणजे एक एम बरोबर काय 3 ऍपल एम बरोबर 3 ऍपल झालं एवढं आता एमच्या जागेवर व्हॅल्यू ठेवा तुमचा आन्सर येईल आपल्याला काय काढायची होती व्हॉट इज द प्राइस ऑफ हाफ ऑफ अ डझन ऑफ ऍपल तो ऍपल तर काढायचं पण हाफ डझन म्हणजे किती असतं 6 असतात ना 6 ऍपलची प्राइस काढायची तर ठेवा आता एम ची व्हॅल्यू ठेवा 6 इंटू एमच्या जागेवर 3 ठेवा 3 प्लस 9 दिसतंय बरोबर 270 किती झाले 18 आणि 9 27 270 27 ए बरोबर 270 तर ए किती आता म्हणजे एका ऍपलची किंमत किती आली एका ऍपलची जर 10 असेल तर हाफ ऍपल किती असतात 6 तर 6 ऍपलची किती 6 ए बरोबर किती 60 रुपये कोणता ऑप्शन मॅच होतो गाड़ी यहाँ अटकी होगी ये नहीं समझे हाँ इथं अटकली असेल गाडी यांचं काय म्हणणं आहे बरोबर चल तुमचं काय फर्स्ट आलं होतं व्हेरी गुड समजा लिहून घ्या हा बिलकुल लिहून घ्या सगळं लिहून घ्या ऑनलाईन वाले लिहून घ्या अबे हा म्हणता भाई तुम्ही क्लासला येता एकच सांगायचं एवढी कंजूस थोडी करा यांची कार विक्री होते घेता नाही अरे नाही ना कार स्वस्त देतो नंतर ना 50% ऑफ 5 लाखात मला तर फ्री मध्ये देऊन दे कसं आहे त्यांच्या फायदा आहे ठीक आहे यार बॅग मध्ये होतं बॅग तिकडे भेटते माझा बॅग मध्ये होतं सगळ्यांनी मोजून आणले एक एकच पेन डायरेक्ट ना मी चार्जिंग याचा घेतला तिकडे सार्थक उद्यापासून नोंदून दे ना लाल निळा काळा हिरवा पाणी टाकून तुझी पुन्हा काय बंद झाली का ठीक है दुसरी नाही दिली मग लॅपटॉप 2 वेळा दिला म्हणा राहू दे मला दुसरा घेत नाही आता लॅपटॉप लॅपटॉप घेऊन आलो ना आम्ही हा तिथे तसंच आहे चला ठीक आहे दिसतं आता चला इकडे प्रॉपर झालाय व्हिडिओ तिकडे दिले असेल बरं काय हरकत नाही चल वापस येऊ लिहिलं त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 26 काय आन्सर आहे 26 चा अच्छा व्हेरी गुड इन अ झू देयर आर deers and ducks if the heads are counted there are 180 while the legs are 448 what will be the number of deers in the zoo number of deers in the zoo बताओ भाई ऑनलाइन वाले
वाचा क्वेश्चन. बरं ट्राय करो पटापट, बाकी करून पहा. या क्वेश्चनला आपण दोन अप्रोच नाही करू शकतो. एक इक्वेशन नाही करू शकतो, दुसरा जो नाही का आता क्वेश्चन त्याला इक्वेशन नाही करू शकतो, किंवा ॲलिगेशन आणि मिक्सचरच्या रूल ऑफ ॲलिगेशन जो असतो त्याने पण करू शकतो. रूल ऑफ ॲलिगेशन फास्ट होतो आणि इक्वेशन थोडा लेंदी होतो. पण आपण आता इक्वेशन शिकतो, आता इक्वेशन नाही करू. जेव्हा ॲलिगेशनचं चॅप्टर असेल त्यावेळेस मी ॲलिगेशन सांगतो. तुम्हाला ॲलिगेशनचा पिक्चर काय तो माहिती नाही, तुम्हाला माहित असेल टाइम्स वाले अमरावती टाइम्स रूल ऑफ ॲलिगेशन माहित असेल, तुम्हालाही माहित असेल नागपूर टाइम्स. बरेच वर्ष झाले तुम्हाला. वेळही खूप झाला ना तुमचा. 4 वर्ष किती वर्ष, 2 वर्ष झाले, 3 वर्ष, 3 वर्ष झाले. डिलेच आहे पोर्टलचा प्रॉब्लेम. नाही आता आलाय, आता आलाय जमलं, पण तो गेला असेल इथेच. आपले सक्सेसेड गायब झाला असेल. वाटत मला इकडून कधी अप्रूव्ह येतो. सुट्टी सर नाही आला आता प्रॉपर. मगाशी पोर्टल डाऊन होतो, जमला तर काय हरकत नाही. मी रेकॉर्डिंग तुम्ही देतो, नसली तरी चालतंय. रेकॉर्डिंग मी सेट ठेवतो, कारण कोणाचा काही मिस झाला तर असो आपल्याला. कारण इन अ झू देर आर डियर्स अँड डक. माहित नाही किती येतं. इफ हेड्स आर काउंटेड देर आर 180. हेड जर काउंट केले तर किती येतं म्हणजे हेड म्हणजे काय, प्रत्येकाला एक डोकं आहे. तर आपण जर म्हटलं की नंबर ऑफ डियर जर म्हटलं तर डी घेऊ टोटल, आणि नंबर ऑफ दुसरं कोण आहे, डक काय. अच्छा दोन्ही डियर आणि डकच आहे. बरं एक छोटा डी घेतो है ना. नंबर ऑफ डक जर म्हटलं तर एक मोठा आणि छोटा घेतो, दोघांचं नाव सेम आहे ना. हा डियर जो आहे तो छोटा डी घेतो, आणि जो डक आहे मोठा डक जो आहे त्याला काय घेता येते, मोठा डी घेतो. ठीक आहे. नंबर टोटल नंबर. इक्वेशन कसं बनते, इफ हेड्स आर काउंटेड देर आर 180 है ना. मग हेड्स आर काउंटेड म्हणजे प्रत्येकी एक, तर टोटल हेड्स किती असते समजा आपल्या क्लासमध्ये किती हेड्स आहेत सध्या, जेवढे लोक आहेत तेवढेच हेड्स आहे ना. म्हणजे जेवढे लोक आहेत तेवढेच हेड्स आहेत. आपण जर म्हटलं तर किती असेल मग, छोटा डी प्लस मोठा डी बरोबर किती आहे 180 है ना. दिस इज इक्वेशन 1 बरोबर. आता त्यानंतर वाय द लेग्स आर 448. लेग्स किती असतील आपल्याला सध्या 2 आहे. यात आता डक्सला किती असतात आणि डिअरला किती असतात. डकला 2 असतात, डिअरला किती असतात, प्रत्येकी 4 आहे. मग टोटल पाय किती झाले असतील त्यांचे. डिअरला 4 असते ना, तर छोटा डी जो आहे हा 4D असेल, आणि याला 2 असतात ना प्रत्येकी. हा काय झालं 2D. समजे किती आहे 440. दिस इज इक्वेशन 2 बस. हेच मॅक्सिमम लोकांची डिफिकल्टी असते की इक्वेशन कसं. आता हे सॉल्व्ह तुम्ही करायला वाटलं, मॅक्सिमम लोकांना सॉल्व्ह करते. एवढं बनवून दिल्यानंतर कोणी सॉल्व्ह करते, जे 10वीत गेले तर चांगले आहे की 10वी पर्यंत. आता काय काढायचं होतं आपल्याला, व्हॉट विल बी द नंबर ऑफ डियर्स इन द झू. डियर्स म्हणजे कोण पाहिजे आपल्याला, डी बरोबर. ठीक आहे. करून पहा. इक्वेशन सॉल्व्ह करता येत असेल आपल्याला. डी छोटा डी काढायचा, मोठ्या डी ला एलिमिनेट करायचं. मोठ्या डी ला आपण काय करू शकतो, याला या इक्वेशनला छोटाही करू शकतो, 2 ने डिवाइड जर सगळ्यांना केला तर, किंवा याला डबल करा. पण मला असं वाटतं याला डबल केल्यापेक्षा याला छोटं करू ना आपण, आपलं काम कमी. सगळ्यांना आपण काय करू 2 ने डिवाइड करू. हा का होईल 2D प्लस डी बरोबर. लेट्स से दिस इज इक्वेशन 3. आता 3 मधून 1 ला मायनस करतो. 3 मायनस 1 किती येतात, डी कटून दे, 2D मायनस डी. छोटा डी बरोबर किती येते, 224 मधून 180 गेले 20.
20 40 44 यायला पाहिजे. डी बरोबर काय, छोटा डी बरोबर 44. आधी एवढं इक्वेशन न करता तुम्हाला एलिगेशनचे रूल लगेच काढतात, पण ते सध्या काही तुम्हाला सांगत नाही मी एलिगेशन. रूल ऑफ एलिगेशन हे लगेच म्हणजे थोडा फास्ट होते याच्यापेक्षा. ठीक आहे, किती आहे मग 44. छोटा डी किती आहे 44. तुमचा याला 44. चल, हा जनरली तुमच्या एक्झाम मध्ये स्पेशली स्टेट सर्व्हिसेस एमपीएससी मध्ये हा फेवरेट क्वेश्चन आहे. नेहमी येतो तुमच्या एक्झाम, नेहमी पहा. जे काही एमपीएससी वाले आहेत, बाकीच्या कुठलेही एमपीएससी नाही नाही, तुमची जरी जे काय असेल तुमची एक्झाम कोण कंडक्ट करताय, एसएससी करताय का, स्टाफ सिलेक्शन बोर्ड बोर्डच करताय का? नाही नाही, लेवल 10th असेल, 10th बेसिसवर असं म्हणतात का? नाही नाही, असं वेगवेगळे आहेत, 12वीच्या बेसिसवर आहे. तसं नाही म्हणतो मी, जे एक्झामचा जो पॅटर्न आहे जनरली हा जो क्वेश्चन आहे नेहमी तुमच्या एक्झाम मध्ये दिसतो. आता बँकिंग मध्ये असे क्वेश्चन सुद्धा रेअर दिसतात असलाही तरी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने करतो आपण रूल ऑफ एलिगेशन. ठीक आहे, लिखे. स्टेट कंडक्ट कोण करताय हे म्हणतात, कंडक्ट, कारण कोण बॉडी कंडक्ट करते त्याच्यावर तुमचा पेपर पॅटर्न डिपेंड असतो. जर तुमची एमपीएससी कंडक्ट करत असेल तर तो पेपर पॅटर्न त्याच्यानुसार चालतो. नंतर तुम्ही एसएससी जर करत असेल स्टाफ सिलेक्शन बोर्ड, त्याच्यानुसार पेपर पॅटर्न चालतो. त्यांना आयबीपीएस करत असेल तर आता मागच्या वर्षी आयबीपीएस ने एक्झाम घेतली होती एमबीसीटी, बिलकुल बँकिंगचा पॅटर्न होता सेम आज इट इज, म्हणजे सेक्शन वाईज टायमिंग वगैरे सगळं होतं. यावेळेस त्यांना दुसऱ्याला दिलं असेल कॉन्ट्रॅक्ट, वेगवेगळा आला यावर्षी. मागच्या वर्षी एक सेक्शनल होता, एमबीसीटी आली होती ना सेक्शन वाईज होता, यावर्षी जम्बल्ड होता सगळं. बीएड सीटचा रिझल्ट लागलाय, मला 107 मार्क्स आहे, दिली होती का मागे आपण 150 पैकी 107 आहे. हे फक्त कशाचे जीएस सोडून द्या, करंट अफेअर्स सोडून द्या. कालच लागला रिझल्ट, 150 पैकी 107 आहेत. यात जीएसचा एकही स्कोर नाही, करंट अफेअर्सचा एकही क्वेश्चन नाही, फक्त मॅथ्स रिजनिंग इंग्लिश आणि काही जे जनरल इंटेलिजन्सचे क्वेश्चन असतात त्याच्यावर. बाकी तुक्के मारून आलो तुम्ही, तर निगेटिव्ह नसतात का? पण असं म्हणा की माझे हे फक्त याचेच आहेत मार्क्स, म्हणजे मॅथ्स रिजनिंग इंग्लिश. थोडं जीके वगैरेचे क्वेश्चन होते, काही हिस्ट्रीच्या बॅकग्राऊंडचे काही क्वेश्चन होते, होते, पण ते काही आपल्याला येत नाही. हिस्ट्री वगैरे काही जिओग्राफी वगैरे करंट अफेअर्सचे क्वेश्चन ते आवश्यक येतात. टॉप कॉलेज भेटते, त्यातलं कोणतेही कॉलेज भेटले तुम्हाला पाहिजे ना, कारण हा जवळपास स्कोर किती झालाय 150 पण 15 म्हणजे 74% स्कोर आहे लगभग, म्हणजे 74%. 74 मग कुठलंही कॉलेज भेटते तुम्हाला, गव्हर्नमेंट बीएडचं कोणतंही कॉलेज. मला लॉ मध्ये मागच्या वर्षी 84 होते, लॉ सीईटी होती 3 वर्षात 84 होते. त्याच्यातही लॉ लिगल ऍप्टिट्यूड मी काही वाचलं नव्हतं, पण मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं होतं इथलं नागपूरचं, जे गव्हर्नमेंट आहे ना, फ्री मध्ये 4000 फी होती त्याची, स्कॉलरशिप 2000. म्हणून मी हे नाही करत. आता गव्हर्नमेंट कॉलेजेसला जर ऍडमिशन घेतली तर रेग्युलर जावं, पेपर देता येत, आपलं कुठे जाणार सध्या. तर ते इथे मग प्रायव्हेट कॉलेजला गेलं लागते, म्हणजे फक्त एक्झाम द्यायसाठी. गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन लागते, फी नाही लागत, पण तिथे रेग्युलर जावं लागते, म्हणून ते मागच्या वर्षी घेतली ऍडमिशन. आता हे बीएड साठी पण कुठे ना कुठे मिळेल. काल पाहिला मी स्कूल, मला माहित नव्हतं, पण काल रात्री पाहिला मी स्कूल कडे व्हिडिओ बनवला, तो व्हिडिओ पाहता तुम्ही. नाही बनवायचं अजून, अपलोड व्हायचं आहे. नाही तो कालचा आहे, ती मेन्स लेवलची एक सिरीज चालू केली, बँकिंग मेन्स नाही का. हा ठीक आहे, ठीक बनवतो, आज बनवतो. एसओ एसओ पण तुम्ही अप्लाय करा. ठीक है, चलो नेक्स्ट सवाल. चलो नेक्स्ट सवाल देखो भाई. अक्षयला वाटलं मेसेज केला चालते, आला म्हणून आमचं नेटवर्क आलं. हा हितेश आहे ऑनलाईन. हितेश आवाज येतोय का? व्हिडिओ डिले आहे का हितेश? थोडस आहेच वाटतंय, पुन्हा गेलाय. व्हिडिओ डिले आहे. हितेश आवाज येत असेल पण ठीक आहे, काही नाही, मी रेकॉर्डिंग ठेवतो, नंतर जर प्रॉपर नाही आला. चलो, a student get 3 marks for each right answer and 0.5 marks for each wrong answer in the examination. Minus and minus. तर consisting of 250 questions. If the student get 477 marks in the exam, find the number of wrong questions attempted by the student.
आला आन्सर? नाही आला? एक्झाम देता ना तुम्ही, कोणतेही एक्झाम देताना असंच असतं ना निगेटिव्ह मार्किंग वाला. जर आपण एक अटेम्प्ट करतो तर पॉझिटिव्ह मार्क्स मिळतात आणि काही जर गलत झाले तर त्याचे निगेटिव्ह मार्क्स मिळतात. तर आपण एक्झाम कसे टोटल कसे असतील, नंबर ऑफ क्वेश्चन कसे असतील, निगेटिव्ह प्लस पॉझिटिव्ह म्हणून टोटल अटेम्प्टेड, ठीक आहे. टोटल असाच क्वेश्चन आहे. याला आपण रूल ऑफ एलिगेशन करू शकतो खूपच इझिली. पण मी इक्वेशन सांगतो तुला. इक्वेशन रूल ऑफ एलिगेशन आणि इक्वेशन बताओ. कोणाचा काय आन्सर आहे? ट्राय करू मग पटाक. इथेच थोडासा व्हिडिओ डिले आहे, पण प्रॉपर रेकॉर्डिंग नंतर मिळून जाईल क्लास. आणि तुम्ही एवढ्या जवळ असल्यावर कशाला ऑनलाईन करता? हा ती तिकडे वरुडवाल्याचं ठीक आहे, सिद्धीचं ठीक आहे, पण इथल्या तर लोकांनी यायला पाहिजे. काही जास्त दूर नाही ना. दिगोरी. स्टुडंट गेट्स 3 मार्क्स. म्हणजे जेव्हा जर तुमचा बरोबर असेल, राईट क्वेश्चन जर असेल तर किती मार्क्स मिळतात? 3. एका क्वेश्चनला. राईट क्वेश्चनला 3 फॉर एव्हरी क्वेश्चन, म्हणजे एका क्वेश्चनला, है ना. राईट जर असेल तर 3 मार्क्स मिळतात पॉझिटिव्ह, आणि जर रॉंग असेल, रॉंगला किती मिळतात? -0.5. ठीक आहे. तर आपले टोटल क्वेश्चन कसे असतील? राईट प्लस रॉंग. राईट प्लस रॉंग मिळून किती क्वेश्चन असतात? एक्झामचे टोटल क्वेश्चन असतील ना, टोटल क्वेश्चन असतील, ते क्वेश्चन मध्ये किती दिले? 250 दिले. आणि मार्क्स कसे असतील? समजा एका राईटला 3 मार्क्स आहेत. मी जर 10 क्वेश्चन अटेम्प्ट केले तर मला किती मिळाले असते? 30 मिळाले असते. एका क्वेश्चनला 3 आहेत, असे तर समजा मी 10 अटेम्प्ट केले, मला 30 मार्क्स मिळतील. आपल्याला माहित नाही सध्या, त्यांनी हे नाही सांगितलं की किती म्हणजे राईट अटेम्प्ट केले आणि किती रॉंग अटेम्प्ट केले, हे नाही सांगितलं. पण आपण मार्क्स काढू शकतो ना, टोटल मार्क्स कसे असतील. तर एका क्वेश्चनला राईटला किती 8 मार्क्स जर मिळत असतील, तर एका क्वेश्चनला 3 मार्क्स मिळतात. तर असे आपण किती टोटल अटेम्प्ट केले? 8. तर त्याची टोटल किती होईल? 3R मार्क्स होते. एका रॉंगला मायनस घ्यावं लागेल. मायनस का बरं? एका क्वेश्चनचा रेट काय? 0.5. तर त्याला मी 0.5 ला 1/2 लिहू शकतो का? खूप चांगलं वाटते असं केलं, है ना. डब्ल्यू असे मी किती टोटल अटेम्प्ट केले? डब्ल्यू क्वेश्चन चुकीचे. तर माझा टोटल मार्क्स किती मिळाले म्हणते? 477. 477. दिस इज इक्वेशन 2. हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता काय काढायचं होतं? डब्ल्यू काढायचं. काय काढायचं ते विचारलंय त्यांनी. डब्ल्यू. डब्ल्यू काढू शकता तुम्ही इक्वेशन मध्ये. आर प्लस डब्ल्यू बरोबर 250 आणि 3R मायनस 1/W/2 बरोबर 477. आता सॉल्व्ह करू शकता याला. जसं सॉल्व्ह करता येईल तसं करता येते. आर आर एलिमिनेट करता येते इथून. मी जर या म्हणजे इक्वेशन 2 मायनस जर 1 केला तर डायरेक्ट आर कटून जातो का? नाही काढत. 3 ने मल्टिप्लाय केलं तरी चालते. आपण याला करू 3 ने मल्टिप्लाय. कोणत्या इक्वेशनला? पहिल्या इक्वेशन. तरच आर कटेल ना. किंवा दुसरी आहे की याला 3 ने डिवाइड करा. वाटेल तसं केलं तरी चालते. याला जर 3 ने डिवाइड केलं तरी चालते, याला 3 ने मल्टिप्लाय केलं तरी चालते. तुम्हाला जे इझी वाटत असेल ते करा. मग पहिल्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय. 3R प्लस 3W बरोबर 750. आणि त्याला नाव देतो 3. आता 3 मायनस 2 करा. 3 मायनस 2 काय करतात? 3R कटला आणि राहिला काय मग? 3 मधून 0.5 गेला किती राहतात? 2.5W बरोबर आहे. पण हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल. हा मायनस प्लस होऊन जाईल. तर काय होईल मग? 3.5 होईल ना. 3.5W बरोबर. याचा डिफरन्स किती येतो? 100 डिफरन्स. या दोघांचा नाही, या दोघांचा डिफरन्स किती येतो? 3. 15 मधून 8 गेले 7 राहतात आणि 5 273 बरोबर आहे. 273 मल्टिपल येतो. 7 3 9 12 5 3 8. इथने कटत नाही. बरं ठीक आहे. तर 35 ने कटायला पाहिजे, 7 ने कटायला पाहिजे. तर याला लिहू शकतो मी. याला काय लिहू शकतो? इकडे लिहितो 7/2 लिहू. डब्ल्यू बरोबर किती येतं? 273. आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू किती येते? 273 इंटू 2 अपॉन 7. काटा बरं जाते का? 7 ने कटायला पाहिजे. 21 21 6 कटतो. 7 ने कट 3.5 ला 3.5 म्हणजे काय असतं? 7/2 लिहिलं थोडं बरं वाटते. दिसतंय ऑनलाईन मला. बता किती येतं? 78.
आहे का ऑप्शन आहे? ऑप्शन बी. किती क्वेश्चन चुकीचे झाले मग? याचा दुसरा अप्रोच आहे. दुसरा बेस्ट अप्रोच काय असतं की रूल ऑफ एलिगेशन करू शकता किंवा एक गावरान लॉजिक लावू शकता. कसं की जर मी समजा मानले की पूर्ण क्वेश्चन जर मी जेवढे क्वेश्चन आहेत तेवढे जर अटेम्प्ट केले असते मला मार्क्स किती मिळाले असते? 3 गुणेला जेवढे समजा टोटल 750 मिळाले असते. दुसरं एक लॉजिक हे तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. मग सांगतो एक शॉर्टकट काय. थोडासा लॉजिक पण त्याला विचार करावा खूप लागतो. एवढं जर विचार जर करता आला तर मग एक साइड आपण घेऊन जायचं किंवा रूल ऑफ एलिगेशन करू शकतो किंवा डायरेक्ट. म्हणजे समजा मानले की पूर्ण क्वेश्चन मी जेवढे 250 क्वेश्चन्स आहेत ते पूर्ण जर समजा मी केले असते बरोबर केले असते तर माझे 750 मार्क्स मला मिळाले असते. किती मिळाले असते? 750 मार्क्स मिळाले असते. पण मिळाले किती? 477. पण एका क्वेश्चन मागे लॉस किती आहे? एका क्वेश्चन मागे लॉस किती आहे? 0.5 चा नाही आहे. 3.5 मार्काचा लॉस आहे एका क्वेश्चन मध्ये. कारण तुमचे 3 मार्क्स जे बरोबर केले तेही चालले. एक क्वेश्चन तुम्ही जर सोडला तर किती चालले? 3.5 मार्काचा चुकीचा आहे ना. 3.5 तुमचं एक फक्त 0.5 नाही चालले. टोटल किती चालले? 3.5 चा लॉस आहे तुमचा. एक क्वेश्चन तुमचा चुकला म्हणजे किती झाले? 3.5 मार्क्स कमी होत चालले. तर ते 0.5 आहे ना. मला सांग तुमचं नुकसान किती आहे? तो तर त्यांनी म्हटलं आहे तुमचा 0.5 निगेटिव्ह होईल पण टोटल तुमचा लॉस किती आहे? एका क्वेश्चन मध्ये. आता तुम्ही एक क्वेश्चन जर समजा चुकीचा अटेम्प्ट केला तर 3 मार्क्स तुमचे गेलेच. जे मिळायला पाहिजे ते गेले. त्याच्यानंतर 0.5 आणखी चालले गेले ना. एका क्वेश्चन मागे टोटल किती चालले? 3.5 मार्क्स चालले. 3.5 मार्क्स जर समजा तुमचा लॉस आहे तर आता डिफरन्स किती पडला तुमचा? तुम्हाला मिळाल किती? आणि 750 म्हणजे 500 क्वेश्चन तुमच्या डिफरन्स किती झाला? 500 है ना. तुम्हाला मिळत नाही. टोटल मार्क्स 477 मिळाले ना. 477 मिळाले आणि 750 यांचा डिफरन्स किती आला होता? 273 आणि एका क्वेश्चन मागे किती आहे? 3.5 चा लॉस आहे. 273 आहे ना आणि एका क्वेश्चन मागे कितीचा लॉस आहे? 3.5 चा. तर किती झाले मग? डब्ल्यू ची व्हॅल्यू आहे. एका क्वेश्चन मागे 3.5 आहे तर मी किती केले असे अटेम्प्ट डब्ल्यू. त्याने डिवाइड केल्यानंतर हेच आन्सर आहे. इक्वेशन न बनवता जर करायचं असेल नसेल म्हणजे जनरली तुमची गाडी कुठे अटकते? इथे अटकते. 0.5 आहे ना एक क्वेश्चन 0 म्हणजे त्याच्या तुम्ही याला डिवाइड कसं केलं असेल ना 0.5 म्हणजे जर दोन क्वेश्चन चुकले तर एक मार्क कटतो असं केलं म्हणजे 0.5 डबल केलं. तुमचा लॉस टोटल लॉस तो 3.5 मार्काचा आहे ना. टोटल लॉस तर 0.5 चा नाही. तर एका क्वेश्चन जर एक जर तुम्ही चुका केला तर टोटल किती लॉस? तुमचा टोटल लॉस आहे 3.5 चा. तर एका क्वेश्चन मागे जर 3 पॉइंट असे आम्ही एवढे क्वेश्चन जर अटेम्प्ट केले तर टोटल लॉस किती झाला? 273 चा. तर बरोबर इथे याला डिवाइड केल्यानंतर तुमचा डब्ल्यू. तर हे थोडंसं ऍडव्हान्स होतं. ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी सदाबहार पाहिजे. हा फास्टेस्ट वर्जन आहे जे पोरली करू शकता पण त्याला समजायला थोडं अवघड होते. नंतर तुम्हाला समजायला पण याच्यात फक्त हॅक्स काय होता की 0.5 निगेटिव्ह न होता याच्या जागेवर तुम्हाला 3.5 घ्यायचं. बस तेवढा आहे. एवढं समजलं तर ठीक आहे. हा तू घेतो कोई बात नाही तर मग सदाबहार याच्यापेक्षा फास्ट आणखी एक तिसरा तरीका आहे रूल ऑफ एलिगेशन. ते पुढे करू आपण एलिगेशन आणि मिक्सर. समझ गए? चलो आगे 28 का 29 सॉल्यूशन लिहून घ्या पटकन. सवाल नंबर 28 देखते हैं. सवाल नंबर 28. इतिहासला डिले दिसतो असेल. ठीक आहे त्यात. हे तो सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे होतो ते. चलो नेक्स्ट क्वेश्चन 28 नंबर का. क्या बोले नेक्स्ट सवाल में? सम ऑफ
सम ऑफ 3 consecutive odd number is. अच्छा, अक्षय पण जॉईन झालाय. म्हणजे याचा अर्थ येतोय का? व्हिडिओ प्रॉपर येतोय? हा, जमलं आता. मगाशी सर्व्हरचा प्रॉब्लेम होता. डिले नाही आहे. जमलं. आला. ठीक आहे. व्हेरी गुड. रेकॉर्डिंग इज ऑन. सही आहे. मला थोडा सर्व्हरचा काय नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल म्हणून डिले होता. समज काय? इथे सेट. नेक्स्ट सवाल ये रहा आपके स्क्रीन पे. Sum of the 3 consecutive odd numbers and the 3 consecutive even numbers together is 231. Also the smallest odd number is 11 less than the smallest even number. What is the sum of the largest odd and largest even number? बताओ. इकडे क्वेश्चन दाखवतोय. दिसतंय? बेवकूफ बनाने की मशीन है. ऐसे ही बनाते भाई वर्चुअल बॅकग्राऊंड. एक माझी स्टुडंट होती, म्हणजे एमपीएससी ची, मी घरून क्लास घ्यायचो आधी. ते म्हणे सर तुमचं घर खूपच सुंदर आहे. हिने कुठे घर पाहिलं माझं. तर मला म्हणे खूप सुंदर आहे म्हणे सर तुमच्या घरी, येईल म्हणे मी एखाद्या वेळेस. हिने घर कुठे पाहिलं, या घरी जर आले तर म्हटले, ते म्हणे सर एक वेळा तुम्ही क्लास घेतला होता ना, मी काय केलं होतं व्हर्च्युअल बॅकग्राऊंड लावलं होतं मागे. त्यात असा बंगला लावला होता मी. असा लावला होता की जसं अंबानीला लाज वाटेल. इंटेरियर बिलकुल खतरनाक. सर तुमचं खूपच म्हटलं हो का, थँक्यू म्हटलं. काय सांगतो असं आहे ते. व्हिडिओ एडिटिंग मध्ये काय होते. हा अक्षय आहे ना ऑनलाईन. हा अक्षय इथेच आहे. बताओ चलो आंसर. हा मॅडम. हा बोला ना. हम्म, 28 नंबर का सवाल. हा मॅडम. हा बोला ना मॅडम. बताओ आंसर. कॉन्सिक्युटिव्ह ऑड म्हणजे एकानंतर एक. लगातार. हा लगातार येतात. बताओ भाई क्या आंसर है. कोणाचा आला.
आंसर फर्स्ट येणार का 85? अच्छा, अप्रॉक्सिमेट येत आहे. व्हॉट इज द सम ऑफ द लार्जेस्ट ऑड अँड लार्जेस्ट इवन नंबरची? ठीक आहे. का बोले सम ऑफ द 3 कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय असतं? लगातार येणारे. लगातार येणारे. लगातार है ना. लॅपटॉपचा आवाज आहे का? आता येतो का आवाज? आता नसेल येत. लगातार कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय? लगातार ना. लगातार. किती कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स आहेत? 3 consecutive odd numbers and 3 consecutive even numbers together is 231. बरं, कॉन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्सला जर आपल्याला लिहायचं असेल तर कसं लिहिता येतं? ऑड नंबर्स कॉन्सिक्युटिव्ह लगातार. म्हणजे कॉन्सिक्युटिव्हचं मीनिंग काय होते? 1 3 5 7 है ना, लगातार येणारे हे काय झाले? ऑड. आणि कॉन्सिक्युटिव्ह इवन म्हणजे काय? 2 4 6 8 असे. त्याचा फॉर्मॅट काय असतो? इवन नंबरला आपण लिहू शकतो 2x फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये? 2x. कोण असते? इवन. या फॉर्म मध्ये असतं नेहमी. तुम्ही काहीही x ची व्हॅल्यू ठेवली तुम्हाला इवन नंबर मिळेल. 2x. आणि ऑड काय असतो? 2x + 1 या फॉर्म मध्ये असतो ऑड नंबर. आता लगातार येणारा म्हणजे काय? 2x मध्ये काय जोडावं लागेल मला? नेक्स्ट. त्यांचा गॅप असतो 2 चा. नेक्स्ट येणार आहे की नाही? तर मग आता पहिला जर मी ऑड नंबर याला लिहितो इथे जर लिहिला तर हा काय? पहिला आहे 2x. दुसरा काय असेल? 2x + 2. 1 ठेवला. x ची व्हॅल्यू समजा जर आपण 1 ठेवली तर 2 मिळतो ना. 2 आणि 2 4 आहे की नाही? त्यानंतर 2x + 4 दोन वाढत जातो ना लगातार येणार. आणि ऑड जर म्हटलं तर पहिला जर समजा 2x + 1 आहे तर दुसरा कोणता असेल? 2x + 3. तिसरा 2x + 5 असे चालले कॉन्सिक्युटिव्ह. असं म्हटलंय. तुम्ही याला दोन पद्धतीने करू शकता. इक्वेशन एक्सेट जरुरी आहे कारण कशी लँग्वेज असेल आपल्याला चेंज करायचं. आता त्यांनी दिलं काय आपल्याला? 3 लगातार येणार आहेत ना. म्हणजे 2x + 2x + 2 + 2x + 4 मिळून प्लस त्याच्यानंतर कोण आहे? ऑड वाले आहेत ना. 2x + 1 प्लस 2x + 1 त्याच्यानंतर कोण आहे? 2x + 3 2x + 3 प्लस 2x + 5 यांची सम किती दिले ना. यांची टोटल सम दिले ना. किती? 231. चालेल. ऑल्सो द स्मॉलेस्ट ऑड नंबर इज 11 लेस दॅन द स्मॉलेस्ट इवन नंबर. हा सगळ्यात छोटा कोण आहे? हा. स्मॉलेस्ट ऑड नंबर कोणता आहे? हा. स्मॉलेस्ट इवन नंबर कोणता आहे? हा. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला 2x + 1 - 2x किती आहे म्हणते? 11. अशी इन्फॉर्मेशन म्हणजे x तर इथूनच माहित पडून जाते x काय आहे. बस झालं. तर सांगा आता x किती आहे इथून? x किती येतो? याला सॉल्व्ह केल्यानंतर 2 कटला. अच्छा. 11 काय म्हटलं लास्ट मध्ये? Also the smallest odd number is 11 less than the smallest even number. अच्छा. लगातार आपण कॉन्सिक्युटिव्ह हे घेतलंय पण हे कॉन्सिक्युटिव्ह लगातार तिथूनच सुरुवात होईल हे नाही म्हटलंय. बरोबर. कोणतेही कॉन्सिक्युटिव्ह बरोबर आहे. कॉन्सिक्युटिव्ह इथून जे सुरुवात केली हे तर बरोबर आहे. कॉन्सिक्युटिव्ह कोणतेही इव्हन असू शकतात. तर आपल्याला दुसऱ्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. अजून लिहिलंय आपण एक्सच्या फॉर्म मध्ये न लिहिता दुसऱ्या फॉर्म मध्ये लिहावं. बरं काय हरकत नाही. मी याला ऑडला लिहितो दुसऱ्या वायच्या फॉर्म मध्ये लिहितो. जे ऑड आहेत ना आपले 2y + 1 2y
आणि 2y. बरोबर 2yच्या फॉर्म मध्ये, कारण लगातार त्यांचा व्हेरिएबल काही असू शकतो ना, त्यांनी असं नाही म्हटलं की सुरुवात केल्यानंतर. बरं आता काय म्हटलंय, छोटा 2y मायनस 2x, 2y प्लस 1 मायनस 2x बरोबर किती आहे म्हणते 11. ठीक आहे, मग झाला, दोन इक्वेशन मिळाले, दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. दुसऱ्या पद्धतीने करता येते, पण एवढं सॉल्व्ह करा. तर टोटल करावर किती येते, इथे 2y ठेवावं लागेल प्रत्येक ठिकाणी, 2y इथे 2y चेंज करावं, कारण लगातार जे म्हटलंय लगेच लागून असतील किंवा दोन्ही एक असतील हे सांगता येत नाही, वेगवेगळ्या व्हेरिएबल वेगवेगळा असेल. करावर टोटल किती येतं, या दोघांचे टोटल किती, यांची टोटल किती. इथे आता काय रिलेशन आपल्याला x इन टर्म्स ऑफ y पाहिजे माहित पडेल, आहे का नाही? दोघांचा व्हेरिएबल मिळाला का आन्सर पडतो. सॉल्व्ह करावं किती आलं, हा इकडे नाही, तुम्ही इकडे गेल्यानंतर किती आलं, 2y मायनस 2x बरोबर 10, y मायनस x किती आहे 5 असेल ना, एक इक्वेशन मिळालं. इक्वेशन आता तुम्ही इथे ठेवू शकता इन टर्म्स ऑफ एक्स वाय लिहू शकता की याला इकडे ट्रान्सफॉर्म करू शकता, y ला लिहू शकता, किंवा असं राहू द्या, याला सॉल्व्ह करून पहा किती येतं, दोन्ही एक करू शकता वाटलं तर. महत्वाचं काय आहे सॉल्व्हिंग पेक्षा की हा फॉर्म लिहिता आला, इव्हन कॉन्झिक्युटिव्ह इव्हन आणि कॉन्झिक्युटिव्ह ऑड. दुसरं आपण ऑप्शन मधूनही जाता येते. ऑप्शन मधून काय आन्सर आला तुमचा 81 ऑप्शन मधून शॉर्टकट पद्धतीने केला, डिटेल मुद्दाम सांगितलं तुम्हाला, शॉर्टकटही करता येते, असं शॉर्टकट नाही सांगतो कसं काय. तर इक्वेशनने काय आन्सर येते, इक्वेशन फ्रेमिंग खूप महत्वाचं आहे, कारण डिफिकल्ट लेवलच्या ज्या एक्झाम्स आहेत त्यात इक्वेशन चालते, प्रत्येक वेळेस डीसी लॉजिक चालत नाही. इक्वेशन फ्रेमिंग तुम्हाला पाहिजे, म्हणून मी इक्वेशन सांगतो. किती येते टोटल, 2 4 आणि 6, 6x प्लस 4 आणि 2 6 बरोबर किती, प्लस किती, प्लस 2 4 6 6y प्लस 3 आणि 4 आणि 5 9 बरोबर किती येते 231. इथून दोन इक्वेशन मिळाले, दोन इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. 6x प्लस 6y 9 15 बरोबर किती 231. हा मायनस केला तिकडे किती येतो, 6x प्लस 6y बरोबर किती येतो मायनस केल्यानंतर 15 मधून 30 गेले, 15 आता 2 थोडा 2 आणि 6 जाते ना, बस हे दोन्ही इक्वेशन. आणि इथे आहे y मायनस एक्स बरोबर किती आहे 5. इथून 6 काढू शकतो आपण कॉमन, काढू शकतो. कॉमन काढल्यानंतर हा 6 ने डिवाइड जर केला तर काय येतं, तुम्हाला आठवत असेल हा 200, हा कोणाचा स्क्वेअर आहे माहिती, क्यूब आहे माहिती आहे का, 36 6 चा क्यूब आहे, म्हणजे हे 36 येतं आपल्याला. आणि तुमचा काय झालं इक्वेशन, x प्लस वाय बरोबर किती आहे 36, आणि y ची व्हॅल्यू किती आहे, y मायनस एक्स बरोबर किती आहे 5. तर 36 आणि 5 41 है ना, तर x ची व्हॅल्यू किती आहे, कारण इथून x कटून जाईल, 2y बरोबर 41 येतो, 41.5 येतो. काय येतोय 36 बाय 41 येतो ना, दोघांना ऍडिशन केल्यानंतर 2 ने डिवाइड केलं होतं, इथून येतो 2y बरोबर किती येतो, 2y बरोबर 41, तर y ची व्हॅल्यू 41/2. ठीक आहे. आता पॉइंट मध्ये काय घेतलं होतं आपण, y त्याचा व्हेरिएबल आहे ना, व्हेरिएबल येऊ शकतो. आता आपण याला 41/2 केलं, समजा आता y ची व्हॅल्यू जर ठेवली तर 41 इंटू 2, हा 2 कटून जाईल, 41 पहिला नंबर कोणता 41, दुसरा नंबर 43 असेल, समजले. त्याच्यानंतरचा सगळे नंबर्स आपण काढू शकतो ना, y ची व्हॅल्यू मिळाली. तर काय विचारलं, काय प्रश्नामध्ये शेवटी काय विचारलं, व्हॉट इज द लार्जेस्ट ऑड अँड लार्जेस्ट इव्हन नंबर, सम दोघांचे. लार्जेस्ट इव्हन नंबर कोण आहे, इव्हन लार्जेस्ट इव्हन, अरे हा आहे ना, लार्जेस्ट इव्हन नंबर आहे ना 2x प्लस 4, आहे लार्जेस्ट इव्हन नंबर. आपल्याला काय सांगायचंय, प्लस लार्जेस्ट ऑड नंबर आहे ना, तर याची टोटल सांगायची आपल्याला. काढता येते, y ची व्हॅल्यू तर मिळाली, तर x ची पण मिळू शकते, x ची कशी मिळेल. आता की इथून तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे, म्हणजे माझी अपेक्षा काय, इथला इक्वेशन तुम्हाला फ्रेम करून दिलं एवढं वाला, तर हा कार्यक्रम तुम्हाला जमलाच पाहिजे. जमते अजूनही जमत नाही, इक्वेशन नाही सॉल्व्ह करता, हा जमलंच नाही का अजून. आता याला ऍड करा ना तुम्ही, याला ऍड जर केलं तर x कटून जाईल, 2y येतो ना. अरे या दोघांना जर आपण इक्वेशन समजा, याला नाव देतो मी 1 आणि याला नाव देतो 2 समजा,
तर ऍड जर केलं तर काय होते एक्स एक्स कडून जाईल कारण मायनस वन आहे ना. y ची 2y ची व्हॅल्यू किती 41 36 आणि 5 41 इथंच दिलं 2y बरोबर 41 y इथे 41 अपॉन 2 y ची व्हॅल्यू मिळाली. आता y ची व्हॅल्यू कुठे ठेवा आता दुसरा काय करू शकता तुम्ही मायनस करा 2 मायनस 1 केला तर तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल किंवा या y ची व्हॅल्यू तिथे ठेवा y ची व्हॅल्यू तिथे ठेवा y ची व्हॅल्यू तिथे ठेवा दोन्ही बद्दल y ची व्हॅल्यू काय सांगा बरं. मायनस करा ना याला मायनस केलं तरी चालते मायनस मायनस केल्यानंतर काय होईल या दोन्ही इक्वेशनला मायनस जर केलं 36 मधून 5 गेले किती राहिलं 31 अपॉन 2 कशाची व्हॅल्यू आहे 31 अपॉन 2 आहे एक्स ची व्हॅल्यू कशी येते या दोघांना आपण मायनस करतो याच्यात आधी ऍड केलाय 2 प्लस 1 केलाय म्हणून हा आलाय हा कसा आलाय 2 प्लस 1 केल्यावर आता काय करायचं आपल्याला एक्स काढायचं तर 2 मायनस 1 करा 2 मायनस 1 करा पहा तुम्हाला काय आन्सर 2 मायनस 1 करा किंवा 1 प्लस 1 मायनस 2 करा 1 मायनस 2 1 मायनस 2 y मधून y चालला जाईल x मायनस मायनस 2x असेल ना 2x बरोबर किती असेल 31 x ची व्हॅल्यू किती आहे 31 अपॉन तर इथं ठेवा तुमचा आन्सर आहे कोणता ऑप्शन मॅच होते बाबा 81 91 आलं जे काय येत असेल ते तुम्ही काय लावला होता 85 तुम्ही काय लावला होता 81 तर इथे ठेवून ना आता काय येतं हा पाहिजे आपला x ची व्हॅल्यू किती आहे 31 अपॉन 2 तर 31 2 2 कटून जाईल तर इथे 31 राहील प्लस 4 आणि y ची व्हॅल्यू 2 2 कटून जाईल y किती आला 41 प्लस 5 म्हणजे 46 प्लस 35 किती येत आहे 81 91 येतो ना 4 आणि 3 7 81 येतो ना चल 81 आन्सर तुम्ही याला पार्ट्स मध्ये करू शकता फक्त प्रॉब्लेम काय आहे ते हे नाही म्हटलं त्यांनी की लगातार सुरुवातपासून होणार आहे इथं प्रॉब्लेम असा आहे यांनी म्हटलं कॉन्सिक्युटिव्ह आपण जर सुरुवात केली असती 2 3 4 असं जर केलं असतं 2 4 6 असं आपण रँडमली नाही म्हणू शकत ना त्यांनी जर म्हटलं तर फर्स्ट कॉन्सिक्युटिव्ह जर म्हटलं असतं फर्स्ट येणार आहे तर मग आपण सुरुवात कुठून केली असते इवन ऑड म्हटलं असतं तर 1 पासून 1 3 5 असं सुरुवात केली असती आणि इवन साठी काय म्हटलं असतं 2 4 6 असं केलं म्हणजे फर्स्ट नाही म्हटलं ना रँडम कोणतेही उचलले ते कोणतेही कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे सुरुवात असं येऊ शकते की 15 17 आणि 19 असे तीन असतील कोणते ऑड नाही का आणि इवन कोणते असतील समजा 12 14 16 मनातले कोणतेही असतील ना ते त्याच्यामुळे आपल्याला फॉर्म जोपर्यंत माहित नाही तोपर्यंत लिहिता येत नाही प्रॉब्लेम इक्वेशनचाच क्वेश्चन आहे इक्वेशन फ्रेमिंगचाच क्वेश्चन ठीक आहे समजला का तुम्हाला काय केलं कार्यक्रम तुम्ही कसं केलं ऑड नाही का ते प्लस असे पकडले तू 31 दिली होती प्लस ऑड इवन साइडला काढले आता कोणते घेतले कोणते बघा 11 स्मॉलेस्ट दिला तर आपल्याला कॉन्सिक्युटिव्ह म्हटलं 11 13 15 झाले ते नाही दिलाय त्यांनी त्यांचा ऑल्सो द स्मॉलेस्ट ऑड नंबर इज 11 लेस दॅन द स्मॉलेस्ट इवन हा तर 11 हा सगळ्यात स्मॉलेस्ट ऑड आहे हे नाही दिला त्यांनी दोघांचा फरक दिलाय दोघांचे फरक नाही पण आणि त्यांची उरलेली आहे प्रॉब्लेम हा आहे की सुरुवातीला 1 कसं काय घेऊ शकतात तर कोणत्या पॉसिबिलिटीज किती बनतात माहिती आहे का 11 दिलेला आहे ना म्हणून मग आपण इव्हन नंबर दोघांचा डिफरंट बरोबर 11 दुसऱ्या कंडिशन नुसार तुमचा the smallest odd number is 11 less than the smallest even number म्हणजे 11 डिफरन्सेस आहे तो त्याचं म्हणणं आहे की द स्मॉलेस्ट ऑड नंबर इज 11 लेस पूर्ण वाचन तुम्ही तेवढंच करू वाचता less than the smallest 11 माहिती दिसतं काय म्हटलंय ऑल्सो द स्मॉलेस्ट ऑड नंबर इज 11 लेस दॅन द स्मॉलेस्ट इव्हन म्हणजे छोटा जो इव्हन नंबर आहे त्याच्यापेक्षा ऑड नंबर 11 ने लहान असं म्हणणार आहे हे असं म्हणणार आहे म्हणजे स्मॉलेस्ट जो इव्हन नंबर आहे हा वाला इव्हन छोटा आहे म्हणते स्मॉलेस्ट ऑड नंबर असं त्याचं म्हणणं तुम्ही 11 दिला असतं मग फॉर्म्युला केला नसतं आपण सरळ सरळ पकडला असता 11 मग दुसरा 13 तिसरा 15
सुरुवात दिलीच नाही ना, तुम्ही म्हणतात ते कसं करा, सुरुवात कोणती पकडा. बरं ठीक आहे, हे लिहिलं तुम्ही बोर्ड. हा लिहून. हे नाही समजलं. नाही तसंच राहू द्या. कशाला डिवाइड करू शकतो आपण, तुम्ही पॉईंट पण कशाला आपल्याला म्हणजे आणखी डबल काम वाढेल ना तुम्ही. म्हणजे तुम्ही सगळं सोबत बॉटल घेऊन गेले नंतर फेकून दिली, काम काहीच नव्हतं बॉटलचं. तर इथं मी जर समजा याला 15.5 दिलं, तुम्हाला इथे मल्टिप्लिकेशन करायला आणखी डिफॉल्ट जाईल ना, 15.5 × 2 करावं लागेल, म्हणजे काम वाढेल ना. त्याच्यापेक्षा असं राहू द्या. का बरं, आता इथं मी आता सरळ सरळ ठेवलं, इथपर्यंत समजलं तुम्हाला सगळं. म्हणजे आता इथे समजा 15.5 लिहिलं असतं, तुमचं काम वाढलं असतं ना. आता मुला एक्स व्हेरिएबल 2 गुणेला मी 31/2 लिहितो प्लस 4. आता हे 2 पॉवर याला काटून आला ना सरळ सरळ, आणि तुम्ही जर 15.5 केलं असतं, आता इथे 15.5 लिहिलं असतं, याच्या डबल काम वाढलं असतं. त्याच्यापेक्षा तसं राहू देता. आणि 2y च्या जागेवर काय ठेवू शकतो आपण, 41/2 आलं की प्लस 5. हे 2 का 2 याला काढतो, हा 2 याला काढतो, 31 आणि 4 किती होते, 31 आणि 4 आणि प्लस हा किती 41 आणि 5 46 आहे की नाही. असं म्हणजे जे काम आपलं इझी होते ते इझी राहू द्यायचं. त्या स्टेप नंतर ते आहे, पण ते म्हणजे हे आपल्याला त्याने फायनल आन्सर विचारलं होतं याची. म्हणजे छोटा कोण आहे, सगळ्यात मोठा कोण होता, मोठा इवन नंबर आहे सगळ्यात मोठा, आणि सगळ्यात मोठा ऑड नंबर आहे ना. कळले. ही स्टेप झाल्यावर ते 2y + 1 - 2x ते नाही आहे ना. नाही हे तर आधी सुरुवातीच आहे, याच्यानंतर तुमचं फायनल घ्यायचं ही स्टेप, फायनल स्टेप ही आहे मोठ्यात मोठा. बरं आता याला शॉर्टकट जर म्हटलं तर लावू शकतो, पण प्रॉब्लेम असा आहे की सुरुवातीचा जो आहे त्याला दिल्याने अजम्पशन करू शकतो. आता काय म्हटलंय, स्मॉलेस्ट ऑड नंबर आणि स्मॉलेस्ट इव्हन नंबर जर आपण अजम्पशन केलं दोघांचा डिफरन्स, अशी कोणत्या पॉसिबिलिटीवर टेस्ट करावं लागेल. कोणती पॉसिबिलिटी आहे अशी, 1 जर घेतलं तर मग इकडे 12, 14 आणि 16 घेतला म्हणजे दोघांचा फर्स्ट. अकराचा डिफरन्सच्या पॉसिबिलिटी खूप साऱ्या आहे. म्हणजे पण एक तर कोणती घ्यायला लागेल ना, शेवटी ऍक्सेल नाही एक पॉसिबिलिटी मला सांगा. आता तुम्ही सुरुवातीचा जर मी मांडला, त्यांचा सगळ्यात छोटा जर समजा मी मानला 2 है ना, आणि दुसरा जर मानला 11, म्हणजे दुसरा काय असेल त्याच्यापेक्षा 11 लेस आहे ना. 11 × 13 असेल मग तो दोघांचा डिफरन्स तरी 11 आहे. बरं एखादा मी 4 मानलं तर दुसरा 11 आणि 4 15, दुसरा 15 असेल. नाही तर मग आपण एकच करून पाहिलं तर 1 3 5 भेटेल. त्याच्यानंतर 12 14 16 घेतलं आणि त्यांची सगळ्यांची प्लस त्यांची सगळ्यांची प्लस होते 51. तुम्ही जे म्हणता ते अग्री आहे, पण म्हणजे मग त्यांची 30 आता समजा तुम्ही म्हणता की आपला सगळ्यात छोटा आहे, पहिल्या नंबरचा, दुसऱ्या नंबरचा आणि तिसऱ्या नंबरचा, समजा असा हे 3 आहे. हे झाले इवन आणि ऑड असं लिहून. पहिला जर समजा आपला काय असेल पॉसिबिलिटी आपल्याला टेस्ट करावं लागेल. याला जर मी म्हणजे सगळ्यात इवन जर म्हणलं 2 4 6 मिनिमम जर घेतो म्हणजे, आणि इथं काय असेल 1 3 5 असं म्हणतात. आता त्यांनी एक कंडिशन दिली आहे, कारण जो स्मॉलेस्ट ऑड नंबर, स्मॉलेस्ट ऑड 1 आणि स्मॉलेस्ट इवन नंबर यांचा डिफरन्स तर येत नाही तेवढा. येतो काय का, नाही येत. कुठे येतो स्मॉलेस्ट ऑड कोणता आहे. हा आता कोणा घ्यायला लागेल तुम्हाला असा नंबर. आता हा जर छोटा घेतला तर आता असा नंबर येईल 11 प्लस करून घ्यावा लागेल. 11 प्लस स्मॉलेस्ट इवन स्मॉलेस्ट ऑड. काय म्हटलं त्यांनी, तर स्मॉलेस्ट ऑड नंबर इज 11 लेस दॅन. तर हा आपल्याला मोठा घ्यावा लागेल. त्यापेक्षा मोठा कोण आहे याच्यात मी आपण प्लस केला समजा, याच्यात एक मध्ये 11 जोडला तर किती होतं 12. सगळ्यात छोटा 12 घ्यावा लागेल. सगळीच म्हणजे छोट्यात छोटी पॉसिबिलिटी हा 12 हा असेल 14 असेल 16 अशाच आता यांची टोटल होती का. नाही व्हेरिएबल लावलीच नाही त्यांनी. टोटल दिली आहे ना, समजा टोटल केली पाहिजे ते याची टोटल पुन्हाची 51 येते. मग 51 नी जर का 231 ला जर का डिवाइड केलं तर मग 4.52 चे भाग जाते. मग ते आपण आता ही झाली पहिली केस, ही पॉसिबिलिटी समजा लावली. आणि पहिली पॉसिबिलिटी हे तर होऊ शकते ना, छोटा इवन आणि छोटा ऑड, ही पॉसिबिलिटी आपण घेतली. यांचा डिफरन्स किती 11 चा आहे, 11 चा आहे. आता यांची तुम्ही सम करून पहा, येते का 231 येते का, नाहीये है ना. सगळ्यांची टोटल एवढ्यांची टोटल करून 231 करा. आता तुम्हाला दुसरी एक पॉसिबिलिटी घ्या. दुसरी पॉसिबिलिटी काय घ्यावं लागेल, हा सोडून दिला आता आपण. दुसरी पॉसिबिलिटी आपल्याला 3 घ्यावं लागेल, हा 5 घ्यावा लागेल आणि हा 7 घ्यावा लागेल. बरोबर आहे. आता याच्यात 11 प्लस केल्यानंतर हा किती येईल मग
14 घ्यायला गेला ना? बरोबर? 14 नंतर हा 16 घ्यायला लागेल, हा घ्यायला लागेल 18. पण असं वाटतं की इथून आताही सम घेतली ती एवढी येत नाही. येते का? मग याच्या मल्टिपल पॉसिबिलिटीज आपल्याला घ्यावं लागेल. ते सुरुवात त्याने हे नाही म्हटलं ना, सुरुवात कुठून झाली आहे. तर तुम्हाला असं मल्टिपल पॉसिबिलिटी, कारण तुम्हाला हे माहित नाही ना सुरुवातीची कोणती आहे. डेफिनेट तरीका हा आहे की इक्वेशन तुम्ही त्या फॉर्म मध्ये लिहा, ऑटोमॅटिक तुमचा आन्सरच बाहेर येते. आता हे जर तुम्ही लावलं, मी पहिल्यांदा तर सगळ्यात इव्हन नंबर सगळ्यात छोटा घेतला, हा घेतला सगळ्यात छोटा. तर सगळ्यात छोटा घेतल्यानंतर मी याला त्याच्या फॉर्म मध्ये टाकले. पण ह्या पॉसिबिलिटी 231 येईपर्यंत किती पॉसिबिलिटी टेस्ट कराल तुम्ही? नाही म्हणजे कसं आपण ते रेशो प्रोपोर्शन याची टोटल एवढी दिली असते, पण आपण मग अझम्पशन घेतो, मग याची टोटल सपोज एवढी असते आणि त्याला डिवाइड करतो. हा, आणि मग जे डिवाइड करते त्यांनी आपण मल्टिप्लिकेशन करतो नंबरची. असं अझम्पशन म्हणजे रेशो प्रोपोर्शनची. कोणती मेडिसिन कुठे नाही लागत ना. एक प्रॉब्लेम आहे, पॅरासिटामॉल चालते. नाही आहे तुम्ही जे म्हणता, पण माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला, एवढा वेळ नसतो तुमच्याकडे. एवढा विचार करायला वेळ असतो का? जेवढ्या पॉसिबिलिटी, हा भाली 1-2 पॉसिबिलिटी जर असल्या तर आपण काय करू शकतो. इथे तुम्ही पॉसिबिलिटी टेस्ट करता 231 येपर्यंत तुम्ही थांबू शकत नाही. 231 जर सम आली तरच तुमचं सॅटिस्फाय झालं. तुम्हीच करून पहा पॉसिबिलिटी कोणती बसते सांगा. नाही, खूप सारे पॉसिबिलिटी होतात. कारण याला जर चेंज केला तर हा चेंज होतो, याला चेंज केला हा चेंज होतो, याला चेंज केला याला चेंज होतो. मग तुम्हाला अशी व्हॅल्यू पाहावं लागेल, दोघांचा अकराचा डिफरन्स आणि दुसऱ्या यांची सम, दोन कंडिशन सॅटिस्फाय झाली ना. किती वेळ लागतो त्याला? त्यापेक्षा सरळ सरळ इक्वेशन बनवायचं ना. इक्वेशनचा सरळ, फक्त तुम्हाला फॉर्म माहित असेल पाहिजे. त्यात काय असतं, कॉन्झिक्युटिव्हचा फॉर्म तर लिहून दिलाय. कोणत्या फॉर्म मध्ये असतो कॉन्झिक्युटिव्ह? इव्हन कोणत्या फॉर्म मध्ये लिहितात? 2x. हा 2x. आणि कॉन्झिक्युटिव्ह ऑड कसे लिहितात? हा, पहिला काय घ्यायचा, 2x घ्यायचा, 2x प्लस 2, 2x प्लस 4 असा 2-2 वाढत जाईल. लिहायचं असेल वाटल्यास लिहून घ्या. कॉन्झिक्युटिव्ह ऑडचा फॉर्म, कॉन्झिक्युटिव्ह इव्हन आणि कॉन्झिक्युटिव्ह ऑड. कॉन्झिक्युटिव्ह इव्हन चा फॉर्म इकडे लिहितो मी. कॉन्झिक्युटिव्ह मध्ये इव्हन इथे लिहितो, ठीक आहे, आणि इथे लिहितो ऑड. ठीक आहे. इव्हन किती आहे? इव्हन चा फॉर्म काय असतो? समजा पहिला 2x असेल फर्स्ट, तर त्यातला सेकंड काय असेल? हा 2x प्लस 2. थर्ड काय असेल? 2x प्लस 4. असं ते चालू राहील कार्यक्रम. यातला फर्स्ट 2x प्लस 1, 2x प्लस 2x प्लस 5 असा कार्यक्रम. यातला हा काय असतो? हा सगळ्यात हा स्मॉलेस्ट आहे. हे दोन्ही जे आहेत हे काय आहेत? स्मॉलेस्ट. आणि हे दोन्ही काय? आता याच्यानंतरचा आपण मोठा म्हणू शकत नाही. याच्यानंतरचा मोठा नाही म्हणू शकत. मोठा नाही म्हणू शकत. मोठा सांगता येत नाही इकडे कोण मोठा आहे. आता हे असे वाढत चालले. हा फॉर्म जर लिहिता आला तुम्हाला कोणतं इक्वेशन बनवलं आहे? आता मी ऍज अ स्टुडंट असतो एका लाईन मध्ये सॉल्व्ह केला असतो, 2 इक्वेशन पटकन बनवले असते. तुम्हाला एवढं सांगायची गरज नव्हती ना. ही इक्वेशन पटकन सॉल्व्ह केलं असतं, एका लाईन मध्ये सॉल्व्ह केलं असतं. हे एवढं तुम्हाला आता हे कसं डिटेल मध्ये सेट सांगावं लागतंय. हे कसं कसं तुझं कसं तर जमलं नाही. चला काय हरकत नाही. समजला? आन्सर काय? 81 आहे. होते सुरुवातीला सगळ्यांना मुश्किल होते इक्वेशन बनवायला. इक्वेशन फक्त माझी अपेक्षा काय, तुम्ही इथपर्यंत पोहोचले पाहिजे लवकर. आता इक्वेशन बनवल्यानंतर सॉल्व्ह तुम्ही केलं पाहिजे पटापट, कारण सॉल्व्हिंग मध्ये आपला खूप टाइम जातो ना. सॉल्व्हिंग तुम्हाला आलं पाहिजे. इक्वेशन बनवून देणे माझं काम. मला येते म्हणजे मलाच येते ते इक्वेशन बनवून देणे. तुम्हाला थोडं मुश्किल जाते सुरुवात. पण एक वेळा इक्वेशन बनवल्यानंतर तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे पटाक. ठीक आहे, लवकर त्या लेवलवर या. घरी जाऊन अभ्यास करत जा थोडासा. घरी जाऊन करत नाही तुम्ही, तोच तर एक प्रॉब्लेम आहे मोठा. ऑनलाईन पब्लिक काय म्हणतात? चला नेक्स्ट सवाल पटसे. कोणसा राहिला आता होमवर्क मधला? झाले वाटतं सगळे. बाकीचे एजेसचे जे क्वेश्चन्स होते ते क्वेश्चन तो करून घ्याल ट्राय करून. ठीक आहे, बाकी सगळे झाले. हे पूर्ण चॅप्टरचं एक क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दाखवतो. बाकीची रेकॉर्डिंग आहे अवेलेबल. 29 राहिलाच का? 29 मध्ये काय? हो झालंय ना वाटतं. Rajesh was born. His mother's age was 29 years older than his brother. म्हणजे राजेशचे जेव्हा जन्म झाला, राजेशची एज 0 होती त्यावेळेस त्याच्या आईचं एज किती होतं म्हणजे 29 चा डिफरन्स होता दोघांचा. हा जे काही पप्पा आहेत त्यांचा काय डिफरन्स होता, त्याचा भावाचा आणि त्याच्या पप्पाचा डिफरन्स 29 चा होता त्यावेळेस. बरं. आणि हिज मदर वॉज 25 इयर ओल्डर दॅन हिज सिस्टर. त्यावेळेस
त्यांचा डिफरन्स किती होता? त्याच्या आईचा आणि बहिणीचा 25 वर्षाचा. इफ हिज ब्रदर इज 2 years older than the his sister. काही नाही, रिलेशन असते दिले आहेत, इक्वेशन बनवायचा, सॉल्व्ह केला आहे, इक्वेशन बनवायचा, बस दोघांचा डिफरन्स दिलाय. करून पाहा, नाही जमलं तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे, मला वाटतं सोल्युशन केलं होतं आपण. ट्राय करून पाहा, आता एवढा तर करू शकता तुम्ही. जमते ट्राय केल्यानंतर बिलकुल जमते. तुम्ही घरी गेल्यानंतर पुस्तकाला म्हणत चल बे तू कोण आणि माय कोण. उद्या पाहू आपण बरोबर काय क्लासच्या टायमिंगला. चलो नेक्स्ट चैप्टर स्टार्ट करते हैं हम, टाइम एंड वर्क. लगा दो हेडिंग. ऑनलाइन वाले लगा दो. आवाज येते का हितेश? रिजनिंग करेंगे ना, करेंगे. तुम्हाला मॅथ्स डेव्हलप व्हायला वेळ लागतो, रिजनिंग पटापट शिकून देतो तुम्हाला. रिजनिंग भी करेंगे. हाँ आवाज येतोय, सगळं दिसतंय बघ. चलो फिर टाइटल लगा दो, टाइम एंड वर्क. टाइम एंड वर्क. टाइम एंड वर्क. प्रत्येक एक्झाम मध्ये कोणती दुनियाची कोणती एक्झाम घ्या, ऍप्टिट्यूड से रिलेटेड कोणतीही, छोटी असो मोठी असो, सीआरटी पासून व्हीआरटी पर्यंत सगळ्याच एक्झाम मध्ये येते. बँकिंगचा तर कोर पार्ट आहे, बँकिंग वाल्यांचा एमबीएसीटीचा एक कोर पार्ट. ठीक आहे. टाइम अँड वर्क, बेसिक कॉन्सेप्ट खूप चांगला समजून घ्या, म्हणजे कोणताच क्वेश्चन चुकणार नाही. टाइम अँड वर्क. 3 व्हेरिएबल असतात त्यात. कोणते? पहिला टाइम, दुसरा वर्क, आणि थर्ड काय? एफिशियन्सी. एफिशियन्सीला काय म्हणतात आपण? कार्यक्षमता, शुद्ध मराठीत. हा तीच स्पीडही म्हटलं चालते. तुम्ही किती जोरात भांडे घासू शकता, ही तुमची कार्यक्षमताच आहे ना. कार्यक्षमता. वर्क म्हणजे काय? काम. आणि टाइम तर म्हणजे सगळ्यांचा खराबच चालू आहे आजकाल. वेळ. ज्यांच्याकडे जॉब नाही त्यांच्याकडे. तुम्ही जॉब करता वाटतं ना? अच्छा, जॉब म्हणजे आयटी मध्ये तासिका बेसवर. अच्छा, ओके. आरली. ठीक आहे. आता कोणी जर विचारलं तुम्हाला काम काय, काम म्हणजे कोणतंही, भांडे घासण्यापासून, झाडू पोछण्यापासून, टायपिंग करण्यापासून कोणतंही काम असतं, कुठलंही काम, काम म्हणजे काम. पण जर कोणा डेफिनेशन विचारली, डेफिनेशन नाही सांगायची, एक रिलेशन आहे, एक फॉर्म्युलाच लिहून घेतला तरी चालते. तो वर्क इज काय असते? वर्क बरोबर नेहमी टाइम इनटू एफिशियन्सी. म्हणजे टाइम गुणिले एफिशियन्सी जर केलं तुमचं काय मिळतं? वर्क. बरं, म्हणजे इथे लिहिता येतं टाइम इनटू. समजे वेळ जर विचारला कोण होतं, याच फॉर्म्युला थोडं लिहितात. टाइम बरोबर काय असते? वर्क अपॉन एफिशियन्सी. कोणता विचार टाइम कसा आहे तो असा आहे, वर्क अपॉन. आणि एफिशियन्सी म्हणजे काय असते? याच फॉर्म्युला मी थोडं चेंज करतो. हा एफिशियन्सी इकडे ना, तो टाइम खाली आणतो. एफिशियन्सी बरोबर काय असते? वर्क अपॉन. हे 3 फॉर्म्युले लिहून घ्या पटकन. आता याच्यानंतर मी तुम्हाला विचारलं वर्क काय, तुम्ही एवढं सांगायचं टाइम इनटू एफिशियन्सी. टाइम काय तर वर्क अपॉन एफिशियन्सी. टाइम इनटू एफिशियन्सी म्हणजे वर्क. द्या पटकन. Sorry.
बताओ. एक एक आहे. तिन्ही फॉर्म्युले क्लिअर झाले. आता त्यानंतर कॉन्सेप्ट आहे कॉन्सेप्ट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. कॉन्सेप्ट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी काय म्हणतो कॉन्सेप्ट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी की टाइम, वर्क आणि एफिशियन्सी यांचं आपसमध्ये काय रिलेशन आहे ना, म्हणजे डायरेक्ट रिलेशन आहे की इनडायरेक्ट आहे, कसं आहे की नाही. तर कशी असते आपण वन बाय वन पाहूया. इथे लिहितो मी इकडे. पहिला आहे वर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टाइम. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे ज्या रेशो मध्ये वर्क वाढवला त्याच रेशो मध्ये टाइम जास्त लागला. पहिले 2 टोपले भांडे घासायचे होते, आता 4 टोपले घासायचे. तर टाइम पहिले 2 घंटे लागत असतील, आता 4 घंटे लागतील. बरं सोबत जर असले तुम्ही जोडीनं तर कमी लागतो थोडा वेळ. हजबंडला कामाला लावतात कधी पण when efficiency is same. तुमची कार्यक्षमता तेवढीच आहे है ना. समजा तुमची जे काही लिमिटेड आहे फिक्स वाली जर कार्यक्षमता असेल त्या केसमध्ये वर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टाइम. म्हणजे ज्या स्पीडने ज्या रेशो मध्ये तुमचं वर्क वाढेल त्याच रेशो मध्ये तुम्हाला टाइम लागतो. कधी एफिशियन्सी तुमची जर सेम असेल. लिहा आहे. इथून एक इम्पॉर्टंट रिलेशन येतं की आपण इथून लिहू शकतो वर्क 1 अपॉन वर्क 2 बरोबर T1 अपॉन T2. ठीक आहे, हे एक रिझल्ट. वर्क 1 W1 अपॉन W2 बरोबर T1 अपॉन T2. ह्याच्यातूनच रिझल्ट येतो. म्हणजे 2 केसेस मध्ये दिले असतात ना, पहिले एक वर्क दिला असेल आणि टाइम दिला असेल पहिल्या केस. दुसरा मग मला की 2 घंट्यात करायचं आहे तर वर्क किती असेल, त्यातलं 3 व्हेरिएबल दिले असतील, पुढे क्वेश्चन करू ना. ठीक आहे. दुसरा वर्क आणि एफिशियन्सीचं काय रिलेशन आहे. वर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एफिशियन्सी. कधी when टाइम इज सेम. टाइम इज सेम. टाइम सेम म्हणजे काय, आधी तुमच्याकडे 1 घंटा होता, आता नंतरही 1 घंटा आहे ना. समजा तुम्हाला एक रूम डेकोरेशन करायला दिली, तुमच्याकडे 1 घंटा दिला होता तुम्हाला ते काम करायचं. नंतर म्हटलं 1 घंटा 5 वाजता तुम्हाला टायमिंग दिला, 1 घंट्यात तुम्हाला एक रूम सजवायची. नंतर काय म्हटलं की अरे आता पाहुणे वाढले, दुसरी पण रूम सजवून घ्या. टाइम 5 वाजता प्रोग्राम चालू होणार आहे. प्रोग्राम 5 वाजता चालू होणार आहे, टाइम तुमच्याकडे 1 घंट्याचा आहे ना. त्यावेळेस काय करावं लागेल तुम्हाला, काम तर वाढवलं आहे ना, कोणाची मदत घ्यावी लागेल किंवा स्वतःची एफिशियन्सी वाढवावी लागेल. तर एफिशियन्सी जर वाढली तर काम पण वाढतं, किंवा काम वाढलं तुम्हाला एफिशियन्सी वाढतं. ज्या रेशो मध्ये तुमचं काम वाढलं त्याच रेशो मध्ये तुम्हाला एफिशियन्सी वाढवावी लागेल. आता तुमची स्वतःची कॅपॅसिटी तुम्ही वाढवू शकत असाल तर वेल अँड गुड, नाही तर कोणतरी मदतीला घ्यावं लागेल. म्हणजे एक व्यक्ती करत असेल तर 2 व्यक्ती घ्यावं लागेल. कधी पण जेव्हा टाइम सेम असेल, पहिल्या केसचा टाइम दुसऱ्या केसचा टाइम. तर अशा केसमध्ये फायनल रिलेशन काय येतं आपण म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा दिला. तर इथून काय आहे W1 प्लस W2 बराबर एफिशियन्सी 1 अपॉन एफिशियन्सी 2 ना, एक फायनल रिलेशन. तिसरं आलंय की एफिशियन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हे लिहून घ्या तुम्ही, येऊन दिलं. एफिशियन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द टाइम. उलट रिलेशन असतं एफिशियन्सीचं आणि टाइमचं. कसं उलट रिलेशन, म्हणजे ज्या रेशो मध्ये तुम्ही तुमची एफिशियन्सी वाढवली त्याच रेशो मध्ये तुम्हाला टाइम कमी लागतो. कधी when वर्क इज सेम. वर्क काम जे आहे तुमचं काम, वर्क इज सेम. when वर्क इज, जेव्हा तुमचं काम सारखं असेल, समजा तुम्हाला 100 पेजेस टाइप करायचे होते आधी, 100 पेजेस तुम्ही एका घंट्यात टाइप करायचे. तुमची एफिशियन्सी किती होती, 100 पेजेस पर आवर एका घंट्यात. आता तुम्हाला कोणी म्हटलं की 100 पेजेस टाइप करायचे आहे, पण तुम्हाला मित्रांनी मदत केली, तुमची एफिशियन्सी किती झाली, डबल झाली ना. तर तुम्हाला किती घंटा लागायचा, पहिले 1 घंटा लागायचा, आता अर्धा घंटा लागेल. दोघं जण तुम्ही करताय ना. तुमच्या घरचे समजा भांडे घासत असतील जे मॅरिड आहेत, एकटी वाईफ जर करत असेल टाइम जास्त लागतो ना. हजबंड थोडा हात भेटवला तर तरी जमत नाही ना. ज्या स्पीडनं बाया करतात त्या स्पीडनं माणसाला थोडी जमते. माणसं फक्त रॅक मध्ये लावू शकतात, ते जमत नाही ना, आहे की नाही. मग इथून काय निघून याचा E1 अपॉन E2 बरोबर
T2 अपॉन T1. T2 आहे उलट रिलेशन असतं. हा T2 अपॉन T1. T2 अपॉन T1. आता यात किती टाइपचे क्वेश्चन आहेत तुम्हाला? एक सिंगल पर्सन वाले क्वेश्चन. म्हणजे एक क्वेश्चन आहे, ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 10 days. लिहा एक क्वेश्चन. ए कॅन डू क्वेश्चन हे लिहिला का बोर्डवरचा क्वेश्चन लिहा एक बेसिक. ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क म्हणजे काय? कोणताही एक काम. अ पीस ऑफ वर्क इन 10 days. A piece of work in 10 days. While B can do the same work in 15 days. While B can do the same work in 15 days. 15 days. If they work together, how much time they will take to finish the work? How much time they will take to finish the work? They will take to finish the work together. How much time they will take to finish the work together? जेव्हा ते दोघं सोबत काम करतील तर किती वेळ लागेल असं म्हणणं आहे. ग्लिच सारखं होत आहे सर. हा थोडासा काहीतरी सर्व्हर इश्यू आहे, कमी जास्त होत आहे, थोडासा कमी जास्त होत आहे. सिक्स डेज. व्हेरी गुड. थोडासा काहीतरी टेक्निकल इश्यू आहे ते, तरी प्रॉपर आहे. रेकॉर्डिंग फॉर्म घ्या प्रॉपर. जर आता तुम्हाला क्वेश्चन दिसतात जनरल टाइम दोन टाइप्स आहेत. म्हणजे कोणते? जेव्हा ऍक्च्युअल वर्क दिलेलं असेल, ऍक्च्युअल वर्क जे आहे ते दिलेलं असेल, when actual work will be given and no actual or absolute work will be provided. इथं म्हणजे ऍक्च्युअल वर्क म्हणजे 100 पेजेस असं असतं ना, 100 बॉटल असं दिलंय. इथे काय म्हटलंय, जर दिलेलं नसेल तर मग काय, याच्या जागेवर जर तुम्हाला असं दिलेलं नाही की 100 बॉटल, काही ऍक्च्युअली दिलेलं नसेल त्या केस मध्ये काय करायचं, मग एक सेंटेन्स तुम्हाला येते, अ पीस ऑफ वर्क. आता आला होता ना, अ पीस ऑफ वर्क असा एक सेंटेन्स आहे. अ पीस ऑफ वर्क किंवा अवर्क असतो, त्याच्या जागेवर अवर्क असते. म्हणजे कोणतंही एक ऍक्च्युअल दिलेलं नाही त्यावेळेस असं सेंटेन्स अवर्क. जसं आता तुमचा एक क्वेश्चन झाला अवर्क वाला, काय आन्सर आहे मग? तुम्हाला काय दिलेलं आहे, ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 10 days असं दिलं होतं ना, डेज. आणि बी तेच काम किती दिवसात करतो म्हणते, 15 दिवसात. आणि जर ते दोघं जण जे मिळून जर काम करतील तर किती दिवस लागतील? जेव्हा दोघं मिळून काम करतील तर किती दिवस लागतील? 15 आणि 10 पेक्षा कमीच लागायला पाहिजे. कमीच लागायला किती लागतात ते पाहूया आपण. ठीक आहे, किती लागतात. आधी एक बेसिक कॉन्सेप्ट, बिलकुल बेसिक नाही, तुम्हाला बेसिक हे खूप महत्वाचं आहे. डायरेक्ट आपण दुसरी एक मेथड आहे एलसीएम मेथड, त्याने करतो. पण पहिलं बेसिक ने जाऊ आपण. बेसिक म्हणजे तो फॉर्म्युला शिकलो ना आता आपण फॉर्म्युला शिकलो ना. जेव्हा तुम्हाला वर्क दिलेलं नाही आणि बेसिक मध्ये जेव्हा सॉल्व्ह करायचं असेल तर काय मायनाचं, मग अजून एक युनिट. जेव्हा तुम्हाला वर्क दिलेलं नसेल तेव्हा काय करायचं, इफ नो वर्क इज गिवन तर काय करायचं, अज्युम टोटल वर्क टू बी 1 युनिट ऑलवेज.
समजले? प्रत्येक काय करायचं, नेहमी एक युनिट मानायचं. म्हणजे काय होतं, एक युनिट म्हटलं तर काय होते, सगळ्यात इझी जातं, आपलं कॅल्क्युलेशन कमी होतं. समजले? आता बेसिक फॉर्म्युला काय म्हणतो आपला, काय असतो, एफिशियन्सी बरोबर काय असेल, एफिशियन्सी वर्क अपॉन टाइम. बरोबर. मग यांची कार्यक्षमता किती असेल, एफिशियन्सी किती असेल, ए ची एफिशियन्सी काढू आपण. सध्या एका दिवसात पूर्ण काम तो 10 दिवसात करतो, एका दिवशी काम किती करत नाही. फॉर्म्युला वर्क अपॉन त्याची एफिशियन्सी, पर डे वर्क म्हणजे काय असते, एफिशियन्सी. तो एफिशियन्सी किती असेल, एफिशियन्सी बरोबर इथंच ठेवता येते ना त्याची, एफिशियन्सी ऑफ ए काढू शकतो ना. एफिशियन्सी ऑफ ए म्हणजे एका दिवसात किती असेल, इथे आपण जर ठेवलं तर वर्क किती, आपलं टोटल वर्क किती आहे, 1, आणि त्याचा वेळ किती आहे, 10. एफिशियन्सी ऑफ ए. त्यानंतर एफिशियन्सी ऑफ बी किती असेल, तेच काम म्हटलं ना त्यांनी, तेच काम किती झालं, 15. आता हे दोघं मिळून जेव्हा काम करतील तेव्हा दोघांची एफिशियन्सी ऍड होईल ना. आपण इथे ऍड करू शकतो दोघांची एफिशियन्सी, एफिशियन्सी ऑफ ए प्लस एफिशियन्सी ऑफ बी. ऍड केल्यानंतर किती येईल, 1/10 प्लस 1/, ही झाली टोटल. आता आपल्याला काढायचं आहे टाइम टेकन बाय ए प्लस बी, दोघांनी मिळून केलेला किती असेल. फॉर्म्युला तोच फॉर्म्युला, वर्क तेच आहे, कोणता, एक काम करायचं आहे, आणि एफिशियन्सी दोघांची किती आहे, 1/10 प्लस 1/50. याला सॉल्व्ह केल्यानंतर काय येते, 15, 10, 25 आणि वरती जाईल तो 150. जे इथं मी लिहितो याला इकडे लिहू का, इथे लिहितो, दिसतंय का ऑनलाईन. त्याला सॉल्व्ह तर तुम्हाला करता येत, तसं मी करून देतो. मार्कर का गया, दुसरा ऑनलाईन मार्कर घेतलं वापस त्यांनी. मार्कर का आला, दुसरा एक मार्कर का नाही, त्याला भरलेलं नाही ते, भरून ठेवलं दोन खाली पडला होता. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह कसं करता येईल, इकडे 1/15 प्लस 10 अपॉन त्याचा एलसीएम घेता येतं किंवा डायरेक्ट मल्टिप्लाय केलं. एलसीएम घ्यायचा का, एलसीएम घेतो दोघांचा 15 आणि 10चा एलसीएम किती, लसाअ किती येतो, 30 येतो ना. तर याला मी 3 ने मल्टिप्लाय करतो, याला किती करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय, भागेला 30. एलसीएम घेता येतं, याचा 30 घेतला एलसीएम, तर वर हा 30 वर जाईल, तर 30 अपॉन 5. टोटल किती येतं, टाइम टेकन बाय ए प्लस बी किती येतं, 6 days. खूप लेंदी आहे पण हेही महत्वाचं आहे. कधी आता मॅक्सिमम लोकांना मी पाहतो म्हणजे 1/10 का बरं आले हेच समजत नाही, का बरं येत तुम्हाला समजलं. हे मॅक्सिमम लोकांना समजत नाही. तर डायरेक्ट जनरली आम्ही क्लासमध्ये हे सांगत बसत नाही एवढं, आम्ही डायरेक्ट म्हणतो याची एफिशियन्सी किती, 1/10, याची एफिशियन्सी किती, 1/50. कुठून आली 19 सांगा, मी सांगतो यासाठी हा फॉर्म्युल्यातून आली आहे. 1 काय, आपण युनिट वर्क, एक युनिट काम येतं ना त्याला 1/10. याचा बेस आपल्याला 30 करायचा हा, लिस्ट कॉमन फॅक्टर. तर याला 10 ने मल्टिप्लाय, इथं आपल्याला 10 आहे ना बेसिक मध्ये, तर याला कशाने मल्टिप्लाय करू शकते, 3 होईल, 30 होईल. खाली 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, तर खाली 3 ने मल्टिप्लाय करावं, तर वरही 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. याला किती ने मल्टिप्लाय करावं लागेल जेणेकरून 30 बनेल, 2 ने करावं लागेल. मग खाली 2 ने मल्टिप्लाय करतो, वरही 2 ने मल्टिप्लाय करतो, तर तेच याला 3 ने मल्टिप्लाय केलं, याला 2 ने मल्टिप्लाय केलं, आणि खाली बेस ऍड करू. तर मग आता हा 30 जो आहे तो वर गेला, इकडे हा 30 आहे ना, हा वर जातो, हा वर गेला, 30 अपॉन 3 आणि 2 5, 30 अपॉन 5 किती येतो, 6 days. 3 म्हणजे बेस प्लस केलं तर नाही तर 30 येतो ना, इथेही 30 येतो, इथेही 30 येतो, मग तो कॉमन येतो ना. हे तुम्हाला मी बेसिक मध्ये शिकवेल. हा जो पार्ट आहे ना आपला एलसीएम एचसीएफ चा जो पार्ट आहे तो सुरुवातीचा पार्ट आहे. तर हा एलसीएम ऍडिशन फ्रॅक्शन मिक्स फ्रॅक्शन जो पार्ट आहे तो सुरुवातीचा आहे, तुम्हाला शिकवेल. ठीक आहे, कारण ते तोपर्यंत जो पुढचं मग कार्यक्रम समजत नाही, हे प्रत्येक वेळेला येईल नाही. ठीक आहे, 6 days. हा झाला बेसिक अप्रोच. आता याच्यातून एक फॉर्म्युला आपण डिराइव्ह करू. जेव्हा डायरेक्ट तुम्हाला जर काढायचं असेल टाइम टेकन बाय बोथ द पर्सन व्हेन दे वर्क टुगेदर, डायरेक्ट एक फॉर्म्युला. जेव्हा दोन व्यक्ती सोबत काम करत असतील तर त्याला सोबत काम करण्याला वेळ किती लागतो, याला मी म्हणतो की ए डेज. ए ने ए डेज घेतले आणि बी ने किती घेतले, बी डेज. जेव्हा ते
सेपरेट काम करत होते. इफ दे वर्क टुगेदर, दोघं जेव्हा काम करत असतील तर टाइम टेकन बाय देम by them पेक्षा टाइम टेकन बाय two persons when they work together. जेव्हा ते मिळून काम करतील तर त्याचा फॉर्म्युला काय बनतो? डायरेक्ट फॉर्म्युला बनतो a into b upon a plus, लगा दो फॉर्म्युला, यू विल गेट डायरेक्ट आंसर, है ना? a into b upon a plus b. काय दिलं इथं? 10 गुणिले 15, 150 upon 30, येतं 7, है ना? समझे? लावा ना, आता या फॉर्म्युल्यानुसार डायरेक्ट आन्सर. 15 गुणिले 10 अपॉन 15 25 येतो. 25 किती येतं? 6 डेज. याच्यातूनच फॉर्म्युला येतो तो. डेरिव्हेशन आपण काही सांगत नाही कसं. डेरिव्हेशन कसं येतं तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. काय दिलं? दोघांचे डे ए बी अपॉन ए प्लस बी. नेहमी कामात पडेल. ठीक आहे? नेहमी कामात. लेकिन बरं, याच क्वेश्चनला आपण आता एलसीएम मेथडने कसं करतो? लसावी. कारण जनरली एक्झाम मध्ये आपण जेव्हा क्वेश्चन करतो ते एलसीएम मेथडनीच करतो. एलसीएम मेथडने लवकर होतो. लिहिलं का पटकन? हा फॉर्म्युला लिहून घ्या. त्या क्वेश्चनला एलसीएम लिहितो. आजचा अध्याय संपला. ठीक आहे. सायमन बघ, मिनिमम एक क्वेश्चन दिसतो, मॅक्सिमम 5 क्वेश्चन. कुठल्या एक्झाम मध्ये मिनिमम एक क्वेश्चन. खूपच इझी चॅप्टर आहे. फक्त प्रॉपर कॉन्सेप्ट जर समजल्या तर. देख लो बच्चे. एलसीएम मेथड काय असते ते पाहूया एकदा. खूप महत्वाची मेथड आहे. बेसिक तुम्हाला समजलं असेल कसं घ्यायचं, काय घ्यायचं. एलसीएम मेथड पाहूया. लसावी मसावी काय म्हणतात एलसीएम मेथड. ए आणि बी. ए काय करतोय? ए चे डेज द्यायचे इथं. नेम डेज किती डेज घेतोय? 10. हा किती घेतोय? 15 दिवस. एक काम करा, टोटल वर्क आपल्या मनाने काही, जेव्हा तुम्हाला काम दिलेलं नसेल तर आपल्या मनाने आपण काही पण अज्युम करू शकतो. काही म्हणजे काय? मनात आलं ते नाही, असा नंबर अज्युम करायचा की या दोघांचा लसावी असेल. एलसीएम काढून तुम्हाला चांगलं शिकवतो. येते असेल. किती येतो या दोघांचा एलसीएम? 30 येतो. ठीक आहे. म्हणजे आपलं टोटल वर्क किती आहे? 30 युनिट आहे. बरं, आता एफिशियन्सी जर काढायची असेल यांची तर एफिशियन्सी काय असेल? एफिशियन्सी म्हणजे काय म्हणते? एफिशियन्सी म्हणजे एका दिवसात किंवा एका घंट्यात किंवा एका मिनिटात केलेलं काम. तर आपण फॉर्म्युल्यानुसार काढू शकतो. एफिशियन्सीचा फॉर्म्युला काय? वर्क अपॉन टाइम. वर्क किती आहे? 30 युनिट. टाइम किती आहे? टाइम किती आहे? 10. तर एफिशियन्सी ऑफ ए किती येईल मग इथून? 3. व्हेरी गुड. तसंच याची एफिशियन्सी किती? 30 अपॉन 15 करावं लागेल ना. याची एफिशियन्सी किती आहे? 2. हे समजलं का पॅराग्राफ? आला कसा? 3 कसा आला, 2 कसा आला, समजलं का? कशातून डिवाइड केला आपण? वर्क अपॉन टाइम. वर्क अपॉन टाइम म्हणजे काय असते? एफिशियन्सी. 30 भागेला 15 केलं तर 2 येतो. 30 भागेला 10 केलं तर 3 येतो. एफिशियन्सी आहे. याचा अर्थ काय? हा एका दिवसात 3 युनिट काम करतो, एका दिवसात 2 युनिट. जेव्हा मिळून काम करतील एका दिवसात किती काम करतील? एका दिवसात 5 युनिट. एका दिवसात जर 5 करतात तर 30 युनिट करायला किती दिवस लागतील? 7. एफिशियन्सी ऑफ ए प्लस एफिशियन्सी ऑफ बी जर आपण जर केलं तर टोटल किती एफिशियन्सी आहे? 3 प्लस 2. ठीक आहे, 5 युनिट. ठीक आहे, एका दिवसाची पर डे 5 युनिट पर डे.
एका दिवसात एवढं करतात. सो टोटल टाइम टेकन बाय देम किती असेल? ए प्लस बी. तर टोटल वर्क किती आहे आपला? वर्क 30 आहे ना, तेच काम करायचं आहे आणि दोघं मिळून करतील ना. 3 + 2 तर किती असेल? 30/5. म्हणजेच किती दिवस लागतील? 6 डेज. 6 डेज. आलं की नाही? ठीक आहे, हे बेसिकचे क्वेश्चन आहे. हे कोणत्याच एक्झाम मध्ये येत नाही. आपल्याला जो क्वेश्चन केला कोणत्याच एक्झाम मध्ये आपण हळूहळू लेवल डिजिट मध्ये भारी घेतो. कोणत्याच एक्झाम मध्ये हा क्वेश्चन येत नाही. ठीक आहे, एवढा बेसिक कुठेच आहे. पण बेसिक शिवाय तुमचं पुढे जात नाही. काय है ना? तर उद्याच्या पार्ट मध्ये आणि थर्ड पार्ट मध्ये उद्या एक मॉडरेट क्वेश्चन असतील. म्हणजे उद्याच एकदम बेसिक वाले क्वेश्चन, नंतर मॉडरेट आणि नंतर एकदम डिफिकल्ट. एकदम डिफिकल्ट वाले असतात ते युट्यूबवर पाहायचे. कारण एवढं बेसिक एकदम डिफिकल्ट वाला कोणी आहे नाही तुमच्यामध्ये. फक्त आता जर बँकिंग वाला आहे तर याचं मेन्स राहील कार्यक्रम, तुम्ही युट्यूबवर पाहिजे किंवा तुम्ही इथे आले. सिरीज चालू आहे, बुस्टर सिरीज युट्यूबवर. ते मेन्स लेवलचे राहते, एकदम एक्स्ट्रीम लेवलचे. एसबीआय पीओ आयपीएस पीओ मध्ये जे क्वेश्चन येतात मेन्स मध्ये, त्या लेवलची आमची सिरीज चालू आहे. तर ते बाकी ज्यांना युट्यूबवर पाहिजे युट्यूब इथे आले तर ठीक आहे. आता ही मेथडच आपण मॅक्सिमम आपला यूज करत असेल एलसीएम मेथडचा. या चॅप्टरसाठी एलसीएम मेथडचा मॅक्सिमम यूज आहे. बाकी जो बेसिक आहे ते कधी कधी बेसिक यूज करणार. काही क्वेश्चन मध्ये बेसिक महत्वाचं आहे, काही क्वेश्चन मध्ये एलसीएम. काही क्वेश्चन बेसिक मेथड लवकर सॉल्व्ह होतात, काही क्वेश्चन एलसीएम मेथड ने होतात. पण मॅक्सिमम एलसीएम ने होतात. आपण एलसीएम ने. पण हे कधी फेल होत जाते, ही कधी मेथड फेल होते जेव्हा मेन्स लेवलचे क्वेश्चन असतात तेव्हा फेल होते. कारण समजा इथे जर दिलं तर यांनी एक्स दे, याने म्हटलं की x + 5 घेतो, एलसीएम कशाचा घ्यायचा? हा, तिथे फेल होते. तर असे क्वेश्चन जेव्हा होते तेव्हा एलसीएम मेथड फेल होते. ठीक आहे, तेव्हा मग आपल्याला बेसिक एलसीएम घ्यावं लागतं. वापस 1/x आणि 1/x + 50. ठीक आहे. काही कोणाला डाऊट? ऑनलाईन वाले थोडासा काही डिले वगैरे असेल, असं इंटरफेस आहे. ऑनलाईन ऍप वाला मोबाईलवर पाहू शकता किंवा लॅपटॉपवर पाहू शकतो. एकदम प्रॉपर आहे, रिअल टाइम आहे. युट्यूबवर थोडा डिले असतो, 15-20 सेकंडचा डिले. इथे आवाजही प्रॉपर येतो, फक्त आज थोडासा ग्लिच आहे. आणि रेकॉर्डिंग सगळे सिक्वेन्स वाईज अवेलेबल आहे. जेवढे क्लास आपले झाले ते सगळी रेकॉर्डिंग क्वालिटी वगैरे सगळी बेस्ट आहे. साऊंड आहे प्रॉपर. वाटल्यास तुम्हाला तुम्ही एक रिक्वेस्ट पाठवून मी तुम्हाला बोलतो. चलो इथे साईड नो सर. काही जर प्रॉब्लेम असेल तर रेकॉर्डिंग फाईल मी दुसरी रेकॉर्डिंग जी ओबीएस मध्ये झाली आहे, सुरुवातीचा थोडा ग्लिच होता तर ती पण अपलोड करतो. मी दोन्हीकडे रेकॉर्डिंग ठेवत असतो. आपल्या ऍपवरही ठेवतो आणि सिस्टम मध्ये पण ठेवतो. ती अपलोड करून तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून. ठीक आहे. चलो, काही डाऊट असेल तर विचारा. सगळं बेसिक सांगतो मी तुमच्या. जसं तिथे 10 आणि 15 आहे, तर लहान संख्या 5 ने तो एचसीएफ झाला. तुम्ही जे म्हणता ते एचसीएफ झाला. तो झाला हायेस्ट कॉमन फॅक्टर. तुम्ही 5 जे म्हणताय ते तेच नाही, ते बेसिक कॉन्सेप्ट आहे. ते आज तुम्हाला 2 लेक्चर मध्ये सेपरेट घेऊन बसावं लागेल. 2-3 लेक्चर्स नाही का, सेपरेट तुम्ही बसा. हा, एलसीएम एचसीएफ नंतर बाकीचे पर्सेंटेजचे कॉन्सेप्ट वगैरे ऍडिशन सबट्रॅक्शन सगळं ते सेपरेट घ्या. ते कारण ते पूर्ण ते प्रत्येक क्लासमध्ये तुम्हाला सेपरेट घेऊन बसते. एखाद्या दिवशी संडे मंडे आपण नाही का संडेला वगैरे तर तो बेसिक कॉन्सेप्ट पहिले क्लिअर करून देतो 2 दिवस. ठीक आहे. संडेला 4 तास बसायचे. यांना बोलवेल, आई एक आहे त्यांचं बेसिक राहिलं तर सोबत करून घेतात. ठीक आहे. काय म्हणतात? लाईट टॉर्च देतो यूएसबी वाला असतो, तो कसा काम करते दाखवा. अनबॉक्सिंग केलं नाही तुम्ही? गेलं तिकडे गेलं सर, चेक वगैरे एवढा फॉर्म्युले नाही. काय म्हणला